प्रेमाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं। म्हणून मी मीनाक्षीला कधीच विचारलं नाही की तिच्या आयुष्यात माझ्या आधी दुसरं कोणी होतं की तसं कोणी असतं तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं। अभिंना माझ्या भूतकाळाबद्दल, विक्रम बद्दल सगळं सांगितलेलं असताना अभि असं का म्हणाले असतील की माझ्या आयुष्यात जर कोणी असतं तर मी त्यांना स्वतःहून तसं बोलले असते। मीनाक्षी, काय झालं? कसला विचार करतेस? नाही, काही नाही, असंच। तुझा चेहराच सांगतोय तू कसला तरी विचार करत होतीस। आता नसेल सांगायचं तर नाही हो, तुम्ही सोहाला जे काही सांगत होतात ना आपल्याबद्दल त्याचाच विचार करत होते। पण मी आपल्याबद्दल जे काही बोललो ते खरंच होतं ना, का बोलण्याच्या ओघात काही चुकीचं बोलून गेलो? नाही नाही, तसं काही नाही। मग ठीक आहे ना, त्या गोष्टीचा एवढा सिरियसली विचार का करतेस? मी काय म्हणते, माझ्या भूतकाळाबद्दल तुम्हाला मी सगळं काही लग्नाआधीच सांगितलं होतं ना? हो सांगितलंय, पण त्याचं आता काय? हे बघ मीनाक्षी, तो भूतकाळ होता, तो आता विसर, त्याचा विचार करू नकोस। पण तरीही मी काय म्हणते की मीनाक्षी, हे बघ, तू नर्स होतीस, तू अनाथ होतीस, हे सगळं मला आधीच माहिती आहे। हे बघ मीनाक्षी, आधी काय घडलं होतं याचा विचार करण्यापेक्षा पुढे काय घडायला हवं याचा विचार करणं गरजेचं आहे, तुलाही आणि मलाही। कळलं? तुम्ही जे काही म्हणताय ते मला पटतंय, पण तरी तुम्ही ती व्हॉइस नोट। अगं, ती व्हॉइस नोट ऐकूनच मी हे सगळं बोलतोय। हे बघ, त्यातली एक व्हॉइस नोट ओपनच झाली नाही, त्यानंतर दुसरी जी पाठवली होती ना त्यात हे सगळं होतं जे मी आता बोलतोय। थांब, मी तुला दाखवतो। हे बघ, तू या 2 व्हॉइस नोट्स पाठवल्यास, त्यातली पहिली वाली आहे ना ही ओपनच झाली नाही, त्यानंतर ही जी दुसरी व्हॉइस नोट होती ना ती कमी ड्युरेशनची होती, ती लगेच ओपन झाली आणि त्यातच तू मला होकार दिला होता। आणि एकदा का तुझा होकार कळल्यावर मला आधीची व्हॉइस नोट ऐकायची गरजच नाही वाटली। अरे देवा, मी यांना जे माझ्या लग्नाबद्दल, विक्रम बद्दल सांगितलंय ते तर यांनी ऐकलेलंच नाहीये। म्हणजे माझा खरा भूतकाळ यांना माहीतच नाहीये। आता काय करू? ह्या परिस्थितीतून स्वतःला कसं सावरू? कम ऑन मीनाक्षी, बघ, तुला माहिती आहे ना, तुझा असा पडलेला चेहरा बघायला मला अजिबात आवडत नाही। आणि मी आज तुला शेवटचं सांगतोय, तू अनाथ होतीस, आता नाहीयेस। तुझ्या आजूबाजूला तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी तुझी हक्काची नाती आहेत, जी आयुष्यभर तुझ्या सोबत असणार आहे। कळलं? तुम्हाला मी जी व्हॉइस नोट पाठवली होती त्याबद्दल तुम्ही माझ्याशी काहीच का नाही बोललात? मीनाक्षी, अगं ती, एक मिनिट। हा बोला सर। हो सर, कधी?
हो सर, पोचतो. येस, नक्की. थँक्यू सो मच सर. या, बाय. मीनाक्षी, तुला गुड न्यूज द्यायची आहे. सांगा ना. एक खूप मोठी फायनान्शियल कंपनी जिच्यामध्ये मला ऍडवायझर म्हणून पोस्ट ऑफर करताय. मी या फोनची खूप दिवसांपासून वाट बघत होतो मीनाक्षी. त्यांच्याच HR डिपार्टमेंट मधनं मला फोन आला होता. आज 4 वाजता मीटिंग आहे. मला वेळेत पोहोचलं पाहिजे. मी त्याआधी माझा CV अपडेट करून घेतो. हा, आलोच. तू फोन यायच्या आधी काहीतरी सांगत होतीस ना? नाही, काही नाही. तुम्हाला मीटिंगची तयारी करायची असेल ना? अगं ती करेन ग मी. तू सांग ना काय. नाही, विशेष काही नाही. नक्की? ठीक आहे. मला ज्या गोष्टीची सतत भीती वाटत होती, नेमकी तीच गोष्ट आता घडताना दिसते. मला आधी वाटत होतं की ह्यांना माझ्या भूतकाळाबद्दल सगळं माहिती आहे. त्यानंतरच आमचं लग्न झालं. पण आता जे समोर येते ते काहीतरी वेगळंच आहे. अभिंना विक्रमबद्दल काहीच कल्पना नाहीये. पण त्यांना आता हे कळलं तर काय करू मी? या सगळ्यातून कसा मार्ग काढू? मीनाक्षी, तुम्ही कशाला आलात? मी येतच होते खाली गेला. काय ग? काय झालंय? कुठे काय? काही नाही. मग चेहरा का असा पडल्यासारखा दिसतोय? नाही हो, खरंच तसं काही नाही. नक्की ना? हो, पण तुम्ही का विचारताय? नाही, आधी काही वाळवण घालायचं असले की मी एकटीच वरती यायची. आज माझ्या आधी तू हजर आहेस इथे. स्वयंपाकघरात गेले तरी तिथेही तू असतेस. आणि नुसतं कामाच्याच नाही, अभिच्या बाबतीतही तेच आहे. बरोबर बोलतीये ना? असो. आणि हो, चेहऱ्यावर जरा हसू तरी राहू देत. प्रत्येक गोष्ट सांगायला. हे सगळं माझ्याच आयुष्यात का घडतं? का? आता कुठे सुख काय असतं हे कळत असताना पुन्हा माझ्या बाबतीत हे सगळं का घडतंय? मला जाऊ द्या, प्लीज मला जाऊ द्या. सोडणार तुला कायमचं इथं ठेवून घ्यायला. तू काय माझ्या राशन कार्डावर फुकट आलेलं नाही. तुम्ही का समाजा छळ करताय? याला छळ म्हणत नाहीत, याला ट्रेलर म्हणतात. आणि तू जर का मी सांगितलं नाही ऐकलं तर तुझा पिक्चर सुरू व्हायच्या आधीच एंड करेल. कळलं ना? सांगितलंय ते ऐकायचं. मी खरं सांगते, तुम्ही जे जे सांगताय तेच मी करते. आणि यापुढे बी तसंच करत राहायचं. करणार ना? आपण जे सांगितलंय ते करणार ना?
यापुढं माझी बायको तुझी लाडकी मीनाक्षी कुठं जाते, कधी जाते, कुणाशी बोलती, काय बोलती, त्याची खडानखडा माहिती मला आणून द्यायची. हं? नाहीतर तुझा पोरगा जिवंत आहे की कळलं ना, ते तुला कळणार नाही. मी मीनाक्षी बद्दल सगळी माहिती देईन तुम्हाला, व्हेरी गुड. पण प्लीज माझ्या मुलाला काही करू नका, त्याला काही करू नका हो. या सगळ्यात त्याचा काहीही दोष नाहीये. बस बस बस, हे तुझं ना फालतू मेलो ड्रामा ऐकायला आपल्याला काय इंटरेस्ट नाही, कळलं? आपण जे सांगितलंय ते करायचं. काय निघा, चला कामाला लागा. परत घे, चल निघ, चल. बायको बायको बायको, बायकोची मैत्रीण, मैत्रिणीचा नवरा, नवऱ्याचा प्रतिशोध. बोल मीनाक्षी. हॅलो, कुठेस ग तू? मी जरा कामात आहे. काय झालं? एक ना, मला तुझ्याशी काहीतरी खूप महत्वाचं बोलायचंय. आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेट ना. अगं पण बघ नाही ना, मला माहिती आहे की तू बिझी आहेस, पण प्लीज खूप महत्वाचं बोलायचंय. प्लीज ये ना. येशील ना? हो ठीक आहे, येते मी. मीनाक्षी, इतक्या घाईत का दिसतेस तू? आई, अहो मी जरा बाहेर जातीये, माझं एक काम आहे. अगं अभि बाहेर जाणार होता ना, म्हणजे मगाशी म्हणाला तो थोड्या वेळात निघतोय, त्याच्याबरोबर जा ना. नाही नको, मला इथेच जवळच जायचंय. बरं ठीक आहे, नीट जा. येते मी. बायको, आपल्याला ना तुझ्या बरोबर लपाछपी खेळायचा आता कंटाळा आणि तुझ्या नजरेआड राहायचं. आता आपण तुला शॉक देणार, तसलावाला ना इलेक्ट्रिक, असा शॉक देणार की तुझ्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत काटा येणार. त्याच्यासाठी तुला बेस्ट लागेल. मी पण हेच समजत होते की त्यांना सगळं काही माहितीये आणि म्हणूनच ते लग्नाला तयार झाले. आणि ते लग्नाला तयार आहेत म्हटल्यावर मीही तयार झाले ना ग. पण आता हा सगळा खरा प्रकार कळल्यावर काय करावं काही सुचत नाहीये बघ मला. नाहीतर कोणाशी काही बोलता येत नाही, कोणाला काही सांगताही येत नाही. प्लीज प्लीज तू मला यातून मार्ग सुचव प्लीज. नाही ना अगं, बोल ना काहीतरी. मला वाटतं मीनाक्षी, तू या विषयावर अभिनशी समोरासमोर एकदा बोलायला हवं होतं.
मी त्यांना सगळा प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला आणि माझं धाडस होत नव्हतं म्हणूनच तर मी त्यांना व्हॉइस नोट पाठवली होती ना. आणि त्यांनी ती ऐकली नाहीये हे कळल्यावर मी परत त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण नेमकी त्यांची तेव्हा महत्वाची मीटिंग होती म्हणून बोलण्याचं टाळलं मी. पण आता काय करावं काही सुचत नाहीये ग. आयुष्याचा असा गुंता होऊन बसलाय की कुठूनही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी त्यात मीच अडकणार. माझं नशीब माझ्या बरोबर असे खेळ का खेळतंय काही कळत नाही. नशिबाला दोष देऊन काहीच होणार नाहीये मीनाक्षी. शेवटी प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही. अगं पण मी खरं तेच सांगण्याचा प्रयत्न केला होता ना. नाही ना, आता जर त्यांना खरं कळलं तर काय होईल याचा आता तू विचार करू नकोस. आणि अभिंना आता इतक्यात काही सांगूही नकोस. अगं पण मी त्यांना खरं सांगितलं नाही तर मी त्यांना फसवते असं होईल. मीनाक्षी, हा प्रश्न जर तू स्वतःला विचारलास ना तर याचं उत्तर नाही असंच येईल. अगं म्हणूनच मी तुला सांगतेय, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावीच लागते. तुझी व्हॉइस नोट पाठवलीस ती त्यावेळी अभिंनी ऐकली नाही, कारण ती ऐकण्याची कदाचित त्यावेळी वेळच आली नव्हती. अगं पण मी माझ्या आयुष्यात विश्वासावर जगते. आज न उद्या सगळं काही ठीक होणार आहे. मी तुलाही तेच सांगेन मीनाक्षी, फक्त विश्वास ठेव. आज न उद्या तुझ्या आयुष्यातही सगळं ठीक होईल. मीनाक्षी, मी तुला धीर देते, पण हे विक्रमला कळल्यानंतर काय होईल? सोहा जरा बघ ग कोण आलंय. सोहा, अगं बेल वाजलीये, कोणी आलंय बघ ना. हो बघते. आजकालच्या मुली ना मोबाईल दिसला समोर की सगळं जग विसरायचं. तेजस तू? आणि हे काय लुक चेंज? कसा वाटला सरप्राईज? भयंकर भारी दिसतोय. थँक्यू. सोहा कोण आहे ग? बरं आत ये. आत्याई, ओळखलं नाहीस तू याला? नाही. अगं तेजस, दादाच्या लग्नात नव्हता का आला? हो हो हो. अगं बाई, तेजस तू? दाढी वगैरे काढून टाकली वाटतं. हा, छान दिसतोयस. हा, थँक्यू. ए नाही हा, तो दाढीवाला लुकच जास्त भारी होता. आय मीन बरा होता. सोहा, अगं त्याला असं उभंच ठेवणार आहेस की बसायलाही सांगणार आहेस? हा, सॉरी, ह्याचा हा अवतार बघून सुचलंच नाही मला. ये रे ये, बस बस. ऍक्च्युली
खरंच तुला हा लुक आवडला नाहीये? घे. काय बोलणं चाललंय एवढं? ऍक्च्युली मी हा लुक का चेंज केला ते सांगत होतो तिला. हो का? मग मलाही सांग की. म्हणजे टू बी ऑनेस्ट, इथे मी येणार म्हणूनच हा लुक चेंज केला. पण तिला सांगताना मी वेगळंच कारण सांगितलं, मीटिंग साठी सांगितलं. अरे